संगमनेर शहर पोलिसांनी कत्तलखान्यावर कारवाई करून 3 आरोपींकडून 8 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत। अहिल्यानगर एलसीबी पथक दिनांक 4 जानेवारी रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की इसम नामे अब्दुल समद कावेद कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह गल्ली नंबर 6 जमजम कॉलनी संगमनेर येथे स्वतःच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची पथकास माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 3 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले। त्यावेळी पथकाने 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता अब्दुल समद जावेद कुरेशी, सकलेन जाकीर कुरेशी, रेहान अल्ताफ शेख असे असल्याचे समजले। सदर इसमांच्या ताब्यातून 8,70,000 रुपये किमतीचे 2,900 किलो गोमांस, 800 रुपये किमतीची एक कुऱ्हाड, कासन व सुरी असा एकूण 8,70,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।